रामदास स्वामी हा समास आत्मनिवेदनावर लिहित आहे, परंतु त्यासाठी एक उदाहरण देत आहेत. ते काय म्हणतायत, रेखेचे गुंडाळे केले आणि मग अक्षरे निर्माण झाली. अक्षर म्हणजे काय? रेखाच आहे ना. रेखेचं अक्षर बनलेलं आहे. रेखा निर्माण होण्यासाठी पहिला एक बिंदू असतो. जेव्हा आपण पेन पेन्सिल काय जे लेखणी जिथे टेकवतो तो पहिला बिंदू, त्याच्यातून पुढे रेखा तयार होते आणि त्या रेखेतून मग अनेक वेगळी अक्षरं तयार होतात. त्या अक्षरातून मग शब्द तयार होतात, शब्दातून मग वाक्य तयार होतात, वाक्यातून मात्र मोठे मोठे ग्रंथ, पुस्तकं, विद्या, कला सगळ्यांचं ज्ञान तयार होतं. मी केवढा पसारा आहे. उलट सगळे जे काही व्यवहार चालले आहेत ते त्या अक्षरातून चालले. एकतर वाचेच्या मार्फत शब्द वापरले जातात, पण त्याचा अक्षरांचा आधार आहे शब्द वापरले तरी. आणि मग लिहिण्यासाठी मग ते अक्षरांचा वापर होतो, शब्दाचा वापर अक्षराच्या द्वारेच केला जातो. काही संदर्भ पाहिजे, वाचायचं असेल, माहिती द्यायची असेल तर ती लिखाणामार्फत शब्दाच्या द्वारेच दिली जाते. म्हणजे त्या शब्दांच्या मागे एक रेखा आहे आणि त्या रेखा जी आहे त्या रेखेच्या मागे एक बिंदू आहे आणि त्या बिंदूतून सर्व काही एवढं तयार झालेलं आहे. ज्ञान, विश्वाची माहिती सांगणारं ग्रंथ, पुस्तकं, सगळी विद्याकलेचं माहिती. तसंच इथे एकच एक परमात्मा, त्या इतके बिंदूले तेने जीव नको दाट. छोटासा बिंदू, एवढा छोटा आहे म्हणतात. तर दर्भ घेतला, दर्भ, आणि दर्भाच्या काडीचं जर तुम्ही टोक आहे ते तुम्ही फाडलं आणि त्याचा शेवटचा पॉईंट घेतला, त्याचं शेवटचं टोक घेतलं, जे डोळ्याने पण दिसणार नाही इतकं सूक्ष्म आहे. त्याच्यातून एवढं विश्व तयार झालेलं आहे. दिसत नाही, भासत नाही, नाही असं म्हणता येत नाही. आहेच आहे. आहे असं दाखवता येत नसलं, आहे असं दाखवता येत नसलं तरी अनुभवाने अनुभवता येते, त्याच्यामुळे नाही म्हणता येत. पण हा अनुभव कसा आहे? हा अनुभव शब्दाच्या पुढे. जरी उदाहरण दिलं शब्दाचं तरी हा अनुभव शब्दाच्या पलीकडे आहे. जे मुख्य परमात्मा आहे, निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप, त्या परब्रह्माला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, सूक्ष्म. म्हणजे त्याला जाणायचं कसं? वेदशास्त्रे, स्मृती, वेद सगळे तिथे नेती असे म्हणाले. असं नाही वर्णन करता आलं नाही कोणाला. शब्द तिथे पोचले नाही, कारण शब्दांच्या पलीकडे आहे. मन तिथे पोचू शकत नाही, बुद्धी पोचू शकत नाही, देह मन इंद्रियाने तिथे जाता येत नाही. भौतिकाचं ज्ञान तिथे कामाला येत नाही. 14 विद्या 64 कला आहेत, त्याचं ज्ञान तिथे कामाला येत नाही. तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो त्याचं ज्ञान असायलाच पाहिजे. कारण का? त्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे, त्याच्यातून पिंड ब्रह्मांड निर्माण झालेले आहे, 84 लक्ष जीवयोनी निर्माण झालेले आहे, जे दिसते वाचते ते जग सगळे निर्माण झालेले आहे. त्याचं ज्ञान असायलाच पाहिजे. आणि त्याचं ज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान. आपण ते स्वतः आपलं स्वरूप तसंच आहे, तेच आहे, आपण परम स्वरूपच आहोत. पण अज्ञानामुळे आपण देहाची कल्पना करून घेतलेली आहे. तर ते देह मी नाही, मी आत्माच आहे याचा शोध घेण्यासाठी ह्या गोष्टीचा ह्या संदर्भाची गरज आहे. याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. असं एक टिंब केला, बिंदू केला, त्या बिंदूतली एवढी अक्षरं निर्माण होतील असं कोण कल्पना करेल काय? असं एवढंही सूक्ष्मावणी सूक्ष्म त्याच्यात एवढं विश्व निर्माण होऊन झालं आहे की कल्पना करता येते काय? पण साधी गोष्ट आहे, आपल्या जे परब्रह्म आहे ते
मूळस्वरूप निर्गुण निराकार, नंतर मग चंचल आत्मा म्हणून, आणि मग जडत्व म्हणून. पृथ्वी, दगड, धोंडे, माती हे जडत्व आहे, त्याच्यात सुद्धा परब्रह्म आहे. दगडामध्ये अग्नी आहे, चंचल आहे. पाण्यात अग्नी आहे, चंचल आहे. पंचमहाभूतामध्ये वायू आहे, चंचल आहे. म्हणजे निश्चळामध्ये तो चंचल आहे, आणि ते चंचल त्या परब्रह्मातून जे निर्गुण निराकार, जरी निश्चळ म्हटले तरी ते निश्चळ एवढ्यासाठी ते अखंड आहे. त्याला हालायची गरज नाही, त्याला कुठे जायची याची गरज नाही, कारण त्याला कुठे खंडच नाही आहे. ते सर्व सतोदित भरलेलं आहे, अखंड भरलेलं आहे. ते कधी कमी जास्त होतच नाही. आणि म्हणून ती हालत नाही, पण त्याच्यामध्ये ज्या अनंत शक्ती आहे त्या शक्तीच्या किंचित हालचाल होऊन त्याच्यात अहम अशी जाणी निर्माण झाली, मूळ माया आदी शक्ती. आणि ती तो देव ईश्वर म्हणजे अंतरात्मा, त्याच्यातून मग त्या देहामध्ये कायमध्ये स्वतंत्रपणे वावरणारा तो आत्मा. आत्मा अंतरात्मा दोन्ही चंचल, पण त्याच्यातून जे विश्व निर्माण झाले ते आकार स्वरूप, विश्वातली प्रत्येक वस्तू जी आकार स्वरूप रंगरूप आहे, गुणरूप आहे, ती अशी स्वतःहून हालू शकत नाही. पण त्याच्या त्या शक्तीचा वापर केला तर ते चालते. मोटर कार आहे, त्याला चावी दिली की इंजिन फिरतं. इंजिन फिरलं की चालायला, चावी देत नाही तो पण इंजिन फिरत नाही. इंजिन फिरत नाही तर चालत नाही. ते जड आहे. सगळे त्याचे अवयव जे आहेत ते जडत्व आहे, कारण ते पृथ्वीच्यातून बनलेलं आहे. लोखंड जे काय आहे म्हणतं ते पृथ्वीचाच अंश आहे, पृथ्वीतून बनलेलं आहे. ते जडत्व आहे. पण त्या जडत्वामध्ये ते चंचल आत्मा सहजपणे आहे. आणि तो आत्मा चंचल आहे म्हणून त्याचे येणे जाणे व्यवहार आहेत. कारण त्याचं स्वरूप कसं आहे, ज्ञानस्वरूप आणि शक्तिरूप. आणि ते ज्ञानस्वरूप शक्तिरूपामुळे त्याच्या हालचाली होत आहेत किंवा येणे जाणे होते. म्हणजे जे काय रेखेचे गुंडाळे केले आणि सगळे व्यवहार पुढे वाढत गेला, विश्वामध्ये एक चैतन्य, एक परब्रह्म निर्गुण निराकार निश्चळ, त्याच्यातून अहमशी जाणे, त्या मूळ मायेतून गुण मायेतून पंचमहाभूते, आणि पंचमहाभूताच्या संयोगातून 84 लक्ष जीव योनी. थोडा पसारा सहजपणे झाला, कोणी मुद्दाम करायला गेलेला नाही. तुम्ही नाही म्हटलं तरी तो होतोच, तुम्ही थांबवू शकत नाही. असं सहजपणे त्याची निर्मिती झाली आणि ते या विश्वामध्ये कार्य करायला लागले, आणि विश्वामध्ये त्याचं कार्य सहजपणे चाललेलं आहे. पण लोकांना त्याची ओळख नाही. लोक जे जडत्व आहे त्याच्यामध्ये त्या ईश्वर देवाला पाहत आहेत, किंवा मग चंचळाच्या रूपाने त्याचा अनुभव येतो म्हणून मान्य करत आहेत. परंतु जे निश्चळ स्वरूप आहे, जे परब्रह्म स्वरूप आहे, त्याची ओळख कोणाला नाही. म्हणून आपल्यामध्ये देव ईश्वर आहे हे बऱ्याच लोकांना पटत नाही. आणि आपण स्वतः देव ईश्वरच आहोत, परंतु या देह म्हणजे मी अशी कल्पना केल्यामुळे आपण त्या देव ईश्वरापासून वेगळे झालेले आहोत. आपल्यामध्ये द्वैत निर्माण झालेला आहे. शोध घेतला तर काय आहे, शोध घेतला तर आपले जे शरीर आहे ते अन्नरसापासून बनलेलं आहे, पदार्थ आहे. आणि त्या पदार्थातून तो पदार्थ निर्माण झाला आहे, तो पंचमहाभूतातून निर्माण झालेला आहे. पंचमहाभूतातून तो पदार्थ निर्माण झालेला आहे. आणि ती पंचमहाभूताच्या विस्तारातून सगळी जीवनी निर्माण झाली. 84 लक्ष जीवनी 4 खाडीतून, आणि आकार निर्माण झाले सगळे. पण मूळचं मूळ काय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणून आपल्यामध्ये देव ईश्वर आहे याचा अनुभव आपल्यासाठी काय असायला पाहिजे. आधी देह म्हणजे मी ही कल्पना चुकीची आहे याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे.
म्हणून देह हा पंचमहाभूताचा गाठोडा आहे, अन्नपदार्थ अन्नरस आहे आणि त्याच्यातून जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळे ते व्यवहारते आहे, त्या चैतन्यामुळे ते व्यवहारते आहे. ते चैतन्य हा देव ईश्वर आहे. आपल्याला विचारलं तर देव कुठे आहे, तर आपण सांगतो इथे आहे. पण देव इथे आहे म्हणताना मी वेगळा आहे देव वेगळा ही कल्पना करतो. वास्तविक पाहता तिथे मड पडलेला आहे, प्रेत पडलेला आहे. प्रेत बोलत नाही, चालत नाही, भुगत नाही, चाकत नाही, पाहत नाही, ऐकत नाही. का तर ज्याच्यामध्ये ते चैतन्य आत्मा आहे त्याला आपण प्राण म्हणतो, तो त्या देहाचा ताबा सोडलाय त्याने. ऍक्च्युली कोण कुठे गेलं नाही. त्याच्या चैतन्याचा जो त्याने भाग होता तो चैतन्याचा भाग आपल्या स्वरूपामध्ये ते परमस्वरूपामध्ये एकरूप करून घेतला. बस चैतन्य हरप, चैतन्य था. बाकी राहिला तो काय राहिला जागेवर, अन्नपदार्थ राहिला. जसं तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी नसेल आणि फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ सगळे खराब होऊन जातात, तसं या देहामध्ये तो आत्मा नसेल तो लगेच खराब होऊन जातो, कारण तो पदार्थच आहे. आईच्या गर्भाशयामध्ये एक रेतकण जातो, तो तर अन्नाचा आहे, अन्नरसापासून बनलेला आहे, पदार्थ आहे. आणि त्याच्यावर आई जे खाते ते अन्न पदार्थ खाते, त्या अन्न पदार्थाचा रस बनतो, नाळे वाटे त्या गर्भाशयामध्ये जातो आणि त्याचं शरीर बनतं. त्याची काया बनलेली आहे. पण ह्या कायेमध्ये ज्या अन्नरस जे कायेमध्ये आले त्या अन्नरसामध्ये ते चैतन्य भरून राहिलेलं आहे. त्या अन्नरसामध्ये चैतन्य आहे. म्हणून धान्याचा एक कण पृथ्वीवर पडला असेल आणि त्याला पाणी मिळताच अंकुर येतो, सहज अंकुर येतो. म्हणजे त्याच्यामध्ये जीव आहे, चैतन्य आहे म्हणून अंकुर आला ना. अंकुर बाहेरून ना आला कुठे. आणि ते चैतन्य जे आहे ते ईश्वरी तत्व त्याच्यामध्ये अगोदरच भरून राहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ जगामध्ये जो दिसतोय, भासतोय, निर्माण होतो त्या प्रत्येकामध्ये ते परब्रह्म आहे. पण चंचल निश्चळामध्ये ते निश्चळ स्वरूपामध्ये मूळ स्वरूप परब्रह्माचा निश्चळच आहे. पण जिथे ते चंचल हालचाल आहे, चैतन्य आहे, तिथे चैतन्याच्या रूपात. म्हणून ते परब्रह्म जे आहे ते ब्रह्मांडामध्ये अंतरात्मा म्हणून आणि पिंडामध्ये आत्मा म्हणून वावरती आहे. बाकी आहे तो पदार्थ आहे, जडत्व आहे. म्हणजे मी जे आपण देह मी ही जी कल्पना करतो ते मी म्हणणारा तो देहातून दुसरा कोण म्हणत नाही, तर तो आत्मा म्हणतो, ते चैतन्य म्हणतं. आपण कल्पना चुकीची करून देतो. मी नेहमी उदाहरण देतो. बाई म्हणते तांदूळ निवडते, बाई तांदूळ कधीच निवडत नाही, बाई तांदळातले खडे निवडते. तसं आपण मी देह आहे अशी कल्पनेने समजतो आणि बोलताना काय म्हणतो, माझा देह. मी देह असं कोणी म्हणत नाही, माझा देह असं म्हणतो. तर माझा देह जो म्हणतो आहे ती चुकीची कल्पना आहे. समज मात्र घेताना अशी घेतो की मी देह, माझा देह म्हणणारा म्हणजे मी देह आहे अशी कल्पना करून घेतो बोलताना. आणि बोलताना होतो माझा देह. म्हणजे किती फरक आहे. ते नाव दिलंय, तुम्हाला नाव दिलंय, ते नाव म्हणजे तुम्ही असं समजता. पण तुम्हाला तुम्ही जन्म झाला तेव्हा नाव होतं का? जेव्हा तुम्हाला 12व्या दिवशी आई वडिलांनी नाव दिलं, हे देहाला नाव दिलं. देह गेला की नाव पण जाते. ते कुठे राहते? मनुष्य मेला तर तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याची दारावरची पाटी हटते. महिन्या 2 महिन्यात त्याचं 7-12 उताराचं नाव निघून जातं. महिन्या 2 महिन्यात त्याचं बँक पासबुक सगळं वगैरे कॅन्सल केलं जातं. बदल होतं. कुठे नाव राहतं? फक्त कुठेतरी आठवणीसाठी राहतं. फोटोवर लिहितात. प्रतिमा लावली त्या प्रतिमेवर कैलासवासी असं लिहून ठेवतात. म्हणजे हा देह जे आहे हा पदार्थ आहे, नित्य आहे, आतमध्ये आत्मा आहे, तो ईश्वर देव आहे. आणि तो आत्मा आणि परमात्मा वेगळा नाही आहे. सर्वांमध्ये तो एकच एक आहे. पण सर्वांमध्ये जे फरक आहे, सर्वांच्या बुद्धीमध्ये, विचारामध्ये, गुणांमध्ये फरक आहे. गुणामध्ये फरक असल्यामुळे विचारामध्ये, स्वभावामध्ये फरक. कारण जगातली प्रत्येक व्यक्ती ही तीन गुणात्मक आहे. सत्व, रज, तम. ते सत्वगुणात्मक जे लोक आहेत ते ज्ञानस्वरूप आहेत. रजोगुणात्मक जे माणसं आहेत, काही अंशी ज्ञान आहे, काही अंशी अज्ञान मिश्रित आहे.
वासनामय आहे, अहंकार आहे, लोभ मोह आहे, मदमत्सर आहे आणि तमोगुणी आहे, त्याच्यामध्ये पूर्ण अज्ञान भरलेला आहे आणि ते स्वार्थी आहेत, लबाड आहेत, दुष्ट आहेत आणि कोणाचा जीव घ्यायला त्याला मागे पुढे ते पाहत नाही, म्हणजे दया नाही त्यांच्याकडे, निर्दय आहे. म्हणजे असं त्या तमोगुणाची ख्याती आहे आणि म्हणून जगामध्ये तिन्ही प्रकारचे लोक वेगवेगळे दिसत आहेत. सर्वांमध्ये जे चैतन्य आहे ते एकच आहे. हे चैतन्य कसं आहे? त्या पाण्यासारखं आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलावे वैसा. तुम्ही एकच पाणी सर्व झाडांना जाते आणि ती झाडं वेगवेगळ्या प्रकारची असतात, पण त्या फळांचा रस मात्र वेगवेगळी चव असते. पाणी एकच, तसा आत्मा एकच आहे. तुमच्या गुणामुळे त्याचे व्यवहार वेगवेगळे झालेले आहेत. आत्मा मुळात तो कसा आहे? सत्य आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पवित्र आहे आणि आनंदमय आहे आणि ज्ञानमय आहे. पवित्र आहे तिथे ज्ञान आहे, अपवित्र तिथे अज्ञान आहे. ज्ञानमय आहे आणि ते ज्ञान आणि तुमच्यामध्ये असणारे जे चैतन्य, ते ईश्वरी तत्व, या सर्वामुळे जगाचे व्यवहार चाललेले आहेत, तुमचे व्यवहार चाललेले आहेत. पण तो परमात्मा, त्याच्याकडे ही अमका तबकाही नोंद नाही. जसं सूर्य न जाणे तिमिर प्रकाश, सूर्य जाणत नाही की तो तुम्हाला प्रकाश देतो आणि अंधाराचा नाश करतो, तो जाणत नाही. तसं तो परमात्मा जे परब्रह्म आहे, ते परब्रह्म मी कोणाच्या देहामध्ये आहे आणि तो काय करतो आहे याच्याकडे त्याचा हिशेब नसतो, कारण ते सार्वत्रिक आहे, सहज आहे. ते कुठल्या गोष्टीचा टच घेत नाही. मग तुमच्या ठिकाणी असणारे जाणीवभाव, त्या जाणीवभावामध्ये तुमचे गुणमिश्रित आणि त्या गुणमिश्रितमुळे तुमचे स्वभाव आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे तुमचा हवं नको, वासना, इच्छा, भावना, कल्पना त्या चाललेल्या आहेत. त्याच्यात मूळ अंश त्या परमात्म्याचा आहे. देव मी आहे ही कल्पना नित्य आहे समजा, आणि त्या आतमध्ये चैतन्य आहे, देहामध्ये माझ्या, तो ईश्वर आहे, तो देव, ते मी स्वतः आहे. असं ज्ञान घेतलं तर तुम्ही मुक्त आहात. तुम्हाला मुक्ती मोक्ष ताबडतोब मिळतो. अंतकाळी देह जेव्हा सोडायची वेळ येते तेव्हा काही इच्छा वासना राहिली तर पुन्हा जन्म आहे. आणि जर तुम्हाला निश्चय झाला मी देह नाही, मी आत्मा आहे, त्याला एक जो जाणीव आहे, आता त्याला त्याग करायची वेळ आलेली आहे, मी आत्मा म्हणून कुठेही जात नाही, तोच मोक्षमुक्ती आहे. ही आठवण झाली तर पुन्हा जन्म मरण नाही. पण हे ज्ञान असायला पाहिजे की मी देह नाही, मी आत्माच आहे आणि हे विश्व आहे ते नित्य आहे, नाशिवंत आहे, स्वप्नवत आहे. या जगातली आकार स्वरूप, गुणरूप कुठलीही वस्तू शाश्वत नाही आहे. तिला काही काळाचं आयुष्य आहे, नाश पावतो. पण त्या सर्वामध्ये असणारं चैतन्य आत्मा परब्रह्म हे शाश्वत आहे. जरी एखाद्या माणसाची काया जाळलीत तुम्ही, परब्रह्म जळत नाही. शेवटी जी राख राहते त्या राखेच्या कणामध्ये पण ते परब्रह्म आहे. पण त्या परब्रह्माच्या ठिकाणी चैतन्य नाही. चैतन्य नाही म्हणून जाणीवभाव नाही, ज्ञानदृष्टी नाही किंवा हालचाल नाही. म्हणून परब्रह्म हे सगळीकडे अखंडपणे भरलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, जी मूळमाया, आदिशक्ती आपण म्हणतो, तो ईश्वर देव, तो ज्ञानस्वरूप आणि शक्तिरूप, आणि त्याच्यातून जी गुणमाया तयार झाली, त्या गुणमायातून पंचमहाभूते तयार झाली आणि पंचमहाभूताच्या मिश्रणातून 84 लक्ष जीव निर्माण झाले, जग निर्माण झालं की त्याचा व्यवहार चाललेला आहे. पण जे दिसते भासते ते सर्व नाशिवंत आहे, आपल्या देहास आहे. मात्र ते चैतन्य आत्मा परमात्मा शाश्वत आहे, ते तुमचं निज स्वरूप आहे. हे आठवण, हे ज्ञान ज्याला झालं तो ज्ञानी झाला. त्याला चिंता नाही, भय नाही, त्याला तिन्ही कालाचं ज्ञान होतं. तो प्रत्येक माणसाची जन्मकुंडली जाणतो, बोलत नाही, सांगत नाही. तर प्रत्येकाचं सांगत गेलं तर लोक येणार नाही तुमच्याकडे, तुमची संगत करणार आहे ती पडते. परंतु त्यातही कोणी काही जे जे जीवनात त्याच्यापर्यंत प्रत्येकाच्या घडते आहे, तर दोन कारणामुळे. एक तर अज्ञानामुळे, मुख्य कारण अज्ञानच.
अतिहुशारी करतो हे सुद्धा अज्ञानच आहे. लबाडीने लोकांना फसवतो हे सुद्धा अज्ञान आहे. आणि चांगलं कर्म करतोय ज्ञानदृष्टीने हे खरं ज्ञान आहे. म्हणजे जे जे तुमच्याकडे चांगलं व्हायला पाहिजे, पवित्र व्हायला पाहिजे आणि तुम्हाला मोक्षमुक्ती पाहिजे, ते ईश्वराची तुम्हाला शक्ती पावर प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर तुमच्या आत बसलेला चैतन्य ईश्वर परमात्मा त्याची प्रचिती तुम्हाला आली पाहिजे. त्याची प्रचिती आली तर ह्या विश्वामध्ये असणारा परमात्मा त्याची तुम्हाला प्रचिती येणार. नुसतं मठमंदिरात जाऊन नुसत्या मूर्त्या पोचून आणखी काही व्रतवैकल्य करून काही प्राप्त होत नाही. आपला भाव बदली होत नाही. मरतेवेळी देहाची चिंता राहते, बायकापोरांची चिंता राहते, धनसंपत्तीची चिंता राहते आणि पूर्ण जन्ममरणाच्या मध्ये अडकतो. म्हणून ज्ञान पाहिजे. मी कोण आहे, जग काय आहे, देह काय आहे, तिन्ही गोष्टीचं ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानातूनच सिद्ध होतं तू शुद्ध चैतन्य आहेस, तू आत्मा आहे, तू ईश्वर देव आहेस. तुला जाण्याने नाही, तुला मरण नाही, तुझ्या देहाला मरण आहे. आणि हे ज्ञान झालं तर तुम्हाला जन्ममरण नाही, मोक्षमुक्ती आहे. आणि जीवनामध्ये सुद्धा तुम्ही ज्ञानदृष्टीने सगळे व्यवहार करता. त्यामुळे कर्म तुमची शुभ होतात आणि शुभकर्मे झाली तर त्याचं फळही चांगलं असतं. जेवढे जेवढे अज्ञानामध्ये काही पापाचरण घडतं त्याच्यात त्याचं दुःख म्हणून आपल्याला भोगायला लागतं. कधी कधी अज्ञानामुळे पापाचरण घडतं, कधी कधी लोक स्वार्थ लोभ मोह वासना त्याच्यामुळे पापाचरण करतात. पण स्वार्थ लोभ मोह हे सुद्धा अज्ञानच आहे. म्हणजे सर्वाला कारण काय आहे, दुःखाला कारण काय आहे, अज्ञान. सगळ्यात मोठं अज्ञान काय आहे, मी देह ही कल्पना आणि जग सत्य आहे. देव ईश्वर वेगळा आहे. म्हणून देव ईश्वर वेगळा नाही, तो एकच एक आहे. तो सर्वामध्ये आहे आणि सर्व काही दिसते वाचते त्याच्यामुळे दिसते. सर्व प्रसारण आहे ते त्याचं आहे, सगळं आयोजन आहे त्याचं आहे, नियोजन आहे ते त्याचं आहे. करता करिता हवा आहे आणि तो तुमच्यामध्ये आहे. त्याला ओळखले तर सगळं करता करिताचा अधिकार तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला त्याची सत्ता प्राप्त होते. जसं रामकृष्णाने काय म्हणाले, कृष्ण म्हणतो मी गवळ्याचा पोरगा, माझ्या कुळामध्ये कोण देव झाला नाही, पण माझ्या गुरुचं वचन पाळलं, त्यांच्या आश्रमातून त्याची सेवा केली, माझं स्वरूप मला कळलं. बालपणी अनेक चमत्कार होत असताना सुद्धा मला माझं स्वरूप कळलं नाही. मी आता डोळ्यांच्या मुलासारखं गाई घरी चारायला वगैरे जात होतो, पण माझ्या गुरुच्या कृपेने मला ते माझं स्वरूप कळलं आणि तो परब्रह्म आहे, परमात्मा आहे, ईश्वर देव आहे कळलं. मी ते अंगीकारलं, स्वीकारलं. तेव्हा मला त्या सत्तेचा अनुभव यायला लागला आणि त्या सत्तेचा उपयोग मी लोकांसाठी कल्याणासाठी केला. प्रभुराम सुद्धा तेच म्हणतात, मी दशरथाचा पुत्र, 4 भाऊ आम्ही, पण एकच मी प्रभू झालो कारण माझ्या गुरुमुळे मला माझे स्वरूप कळले. तसं जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे आणि सद्गुरूकडून जे ज्ञान आपल्याला प्राप्त झाले त्याची ओळख आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती ओळख वाढवण्याचं साधन काय आहे, तर जे गुरु महावाक्य देतात त्या गुरुने दिलेल्या महावाक्यावर ध्यान करणे, साधना करणे आणि आपले आचार विचार व्यवहार शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणे. आणि मी देह नाही, मी आत्मा आहे ही भावना कायम स्वरूपात ठेवली. देह मी वापरायला घेतलेला आहे. देह आहे म्हणून देहाच्या गरजेपुढे बायको आहे, पोरं आहेत, सगळे आहेत. जर आता ते व्यवहार केला आहे बायका पोरांचा तर त्यांची काळजी घेणं माझं काम आहे. या देहाच्या योगाने त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांना हवं ते सगळं द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही पाप नाही आहे. कारण तो ईश्वर देव सर्वांमध्ये आहे. त्याला जातीपातीचं बंधन नाही आहे, धर्माचं बंधन पण नाही आहे, कोणाच्या आहाराचंही बंधन नाही. एखादा मांसाहार खातो पण त्यातला आत्मा निघून जात नाही आणि तो आत्मा बाटत नाही, त्याला काही फरक पडत नाही. तो पाण्याचं काय सांगितलं, गंगेचं पाणी सगळं शुद्ध करतं ना, तो परब्रह्म स्वरूप आहे, परमात्मा आहे. आपण कल्पनेने भेदाभेद करतो, आपण कल्पनेने अज्ञानात अडकतो आणि आपणच दुःख भोगतो. म्हणून सर्व विश्वाचं ज्ञान, आपल्या स्वरूपाचं, आपल्या देहाचं ज्ञान आणि आपल्या स्वरूपाचं ज्ञान, त्या परमात्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. हे ज्ञान फक्त संत सद्गुरू ज्ञानीपुरुष त्यांच्याकडून प्राप्त होऊ शकते. हे पुस्तकात ग्रंथात सुद्धा आहे, पण पुस्तक ग्रंथामध्ये वाचलेलं सहजासहजी कळत नाही. तर तसं पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतूनच उगवते, तद्वत नाही. स्वतः श्रीकृष्ण भगवानांनी भगवद्गीतेत हे उदाहरण दिलेलं आहे की पिंपळाचं झाड कावळ्याच्या विष्ठेतूनच उगवते, तद्वत नाही. ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे.
तुमच्या स्वरूपाचं ज्ञान आहे, तुमच्यात ईश्वर देव आहे याचं ज्ञान आहे. तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही देह नाही. हे ज्ञान जे आहे ते ज्ञान संत साधू ज्ञानी करू जे प्रचिती आत्मप्रचितीचं आहे त्यांच्या मुखातूनच ऐकलं तर आपल्याला ते प्राप्त होते, अनुभव येतो. भक्ती लोक दोन प्रकारे करतायत, एक द्वैतात करतायत, एक अद्वैतात करतायत. संत साधू ज्ञानी पुरुष आपल्याला जी अद्वैत भक्ती आहे ते दाखवतात आणि सर्वसामान्य लोक आहेत द्वैत भक्तीला. द्वैत भक्तीमुळे फारकत होते, मोक्षमुक्ती नाही मिळत. आणि अद्वैत भक्तीमुळे तुमच्या स्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होते, तोच खरा मोक्षमुक्ती आहे. आणि मग तुमचे आचार विचार शुद्ध होऊन जातात, कर्म शुद्ध होतात, चिंताभय राहत नाही आणि मग सुद्धा आनंदच, परमानंद भोगतो, समाधान भोगतो, शांती भोगतो. म्हणून संतसंग म्हटलं आहे, परमार्थ म्हटलं आहे. संतसंग म्हणजे सत्य ते शाश्वत आहेत असे ज्ञानी पुरुष जे सत्याविषयी सांगतात, आपल्या परमात्म्याविषयी सांगतात, आपल्यामध्ये ते आहे त्याचा अनुभव देत आहे, त्यांची संगत झाली पाहिजे. त्यांच्या मुखातून ते ज्ञान ऐकलं पाहिजे. तो तेव्हा आपल्याला जो परमार्थ आहे तो कळणार आहे. परमार्थ हा आपल्या ईश्वर देव आहे, हाच आहे की कोणा आपण देव ईश्वर आहोत. हा देह आपण वापरायला येलेला आहे. देह हा पदार्थ आहे, पंचमभूताचा आठवडा आहे, अन्नरसाचा भाग आहे. असे ज्ञान करून घ्या आणि मग तुम्हाला तुमच्या मध्ये ईश्वर देवाची पावलोपावली प्रचिती येईल. निधी प्रचिती आली की तुम्हाला ज्ञाननिष्ठी प्राप्त होईल. ज्ञाननिष्ठी प्राप्त झाल्यामुळे तुमची कर्म व्यवहार सगळे योग्य दिशेने होतील आणि मग तुम्हाला अपयश कधी येणार नाही. राजा विराज रामेश्वर महाराज, राजा विराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय.